नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पवन थोरात. सिंजंटा फाउंडेशन इंडिया व ॲग्रिकल्चर एंटरप्रेन्युअर ग्रोथ फाउंडेशन अहिल्यानगर टीमच्या वतीनं आज आम्ही शेतकरी बंधूंसाठी माती परीक्षण कसे करावे व माती परीक्षणाचे काय फायदे आहेत या संबंधित एक माहितीपट व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी बनवत आहोत. या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया येणारा जो खरीप हंगाम आहे, या खरीप हंगामामध्ये जे पीक व्यवस्थापन आपण करणार आहोत, या पीक व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचा एक घटक आहे, तो म्हणजे माती परीक्षण. या माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घेण्याची योग्य पद्धत, मातीचा नमुना घेतल्यानंतर माती नमुना प्रयोगशाळेपर्यंत पाठवण्यासाठीची पद्धत आणि माती नमुना घेतल्यानंतर जो रिपोर्ट येतो त्या रिपोर्टचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा व्हिडिओचा उद्देश आहे. माती नमुना घेण्यासाठी शेतावरती आपण ज्यावेळेस येतो त्यासाठी आपल्याला साहित्य असावं, एक घमेलं किंवा टोपली, त्यासोबत लाकडी वस्तूने मातीचा नमुना गोळा करायचा आहे. त्यासोबत तो सॅम्पल घेण्यासाठी आपल्याकडे एक कागदी पिशवी किंवा प्लास्टिकची पिशवी असावी. मातीचा नमुना घेत असताना शेतकरी बंधूंनी एक काळजी घ्यायची आहे. ती काळजी म्हणजे मातीचा नमुना हा आपल्या शेताचं ज्यावेळेस आपण शेत नांगरतो त्याच्या अगोदर मातीचा नमुना घ्यावा. मातीचा नमुना हा झाडाखालचा नसावा किंवा ज्या शेतामध्ये आपण शेणखत टाकलेलं आहे त्या ठिकाणचाही नसावा किंवा रासायनिक खत आपण जर टाकलेलं असेल तर त्या ठिकाणचा मातीचा नमुना आपल्याला घ्यायचा नाहीये. बांधालगत जी माती आहे त्या ठिकाणचाही मातीचा नमुना आपल्याला घ्यायचा नाहीये. आपल्या शेतामध्ये आपल्याला झिगझॅग किंवा झिगझॅग पद्धतीचं मापन करायचं आहे आणि त्यानंतर मातीचा नमुना आपल्या शेतीमध्ये घ्यायचा आहे. तर आपण आज आता मातीचा नमुना घेण्यासाठीची जी काय पद्धत आहे किंवा प्रोसेस आहे ती समजून घेऊया. शेतकरी बंधूंनो, आता आपण बघूयात मातीचा नमुना कसा घ्यायचा. यासाठी शेतात 5 ते 6 ठिकाणावरून आपल्याला माती घ्यायची आहे. आपल्याला व्ही आकाराचा या ठिकाणी खड्डा घ्यायचा आहे. व्ही आकाराचा खड्डा केल्यानंतर वरील मातीचा 1 ते 2 इंच थर आहे तो काढून टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 6 ते 9 इंचापर्यंत खोली करायची आणि तिथला मातीचा नमुना घ्यायचा आहे. हे आपल्याला साधारणतः सर्वसामान्य पिकासाठी करायचं आहे. फळबागासाठी जर आपण मातीचा नमुना घेत असू त्यासाठी आपल्याला खोली जी आहे ती 15 ते 20 इंचापर्यंत आपल्याला खोली घ्यायची आहे. अशा पद्धतीने 5 ते 6 ठिकाणचा मातीचा नमुना आपल्या शेतातून घ्यायचा आहे. सर्व माती चांगल्या पद्धतीने एकत्र मिसळून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला